देशात सत्ताबद्दल होणारच, पण काँग्रेसमुळे नाही तर मोदींमुळे. पृथ्वीराज चव्हाणांचा नाशिकमध्ये मोठा दावा. आगामी काळात देशात सत्ताबद्दल नक्की होणार आहे, पण तो आमच्यामुळे होणार नाही, काँग्रेस किंवा कोणत्या राजकीय पक्षामुळे होणार नाही, तर हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होईल. याला कारण त्यांचा गेल्या 12 वर्षातील कारभार आहे, असं प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं. ते शुक्रवारी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. 2029ला मोदी पंतप्रधान होणार नाहीत, त्यामुळे आता चेहरा बदलण्याचा प्रयत्न आहे. अमित शहा यांना उपपंतप्रधान व्हायचं आहे, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. केंद्रात सत्ताबद्दल व्हायचा तेव्हा होईल, पण देशाचा पुढचा पूर्णवेळ शिक्षण मंत्री कोण असणार हा मोदी सरकारच्या उर्वरित काळातील महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे सध्या शिक्षण खात्याचा चार्ज दिला आहे. त्यांच्याकडे अगोदरच 3 महत्त्वाची खाती आहेत, त्यामध्ये आताही नवीन जबाबदारी त्यांना दिलेली आहे. शिक्षण खातं हे पूर्णवेळ मंत्र्याची गरज असलेलं खातं आहे, पार्ट टाईम खातं नाही. त्यामुळे लवकरच मोदी देशाला चांगला शिक्षण मंत्री देतील ही अपेक्षा आहे. देशाला अशा शिक्षण मंत्र्यांची गरज आहे, जो विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेऊ शकतो, परीक्षा व्यवस्थेतील गोंधळ कमी करून घेऊ शकेल, ज्याला मूलभूत शिक्षणाचे प्रश्न माहिती आहेत, अशी शिक्षण मंत्र्याची गरज आहे. मात्र आजघडीला मोदी सरकारमध्ये तशी एकही व्यक्ती नाही. देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बढती मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र फडणवीस शिक्षण मंत्री झाले तर आम्हाला चालणार नाही, आम्ही त्याला विरोध करणार. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाली. फडणवीस शिक्षण मंत्री पदासाठी उपयुक्त नाही. नागरिकांचं कर्तव्य आहे की तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत, ही घटनेत तरतूद केलेली आहे. इंदिरा गांधींनी ती तरतूद केली आणि नंतर 42-44च्या घटनादुरुस्तीत इंदिरा गांधी या सगळ्या तरतुदी नवीन मोरारजी देसाई सरकारनं सगळ्या रद्द करून टाकल्या, पण ही नाही रद्द केली. कारण ही सायंटिफिक टेम्पर ही नेहरूंची देणगी आहे. त्याला दाभोळकरांसारख्यांनी पुढे नेलं, या सरकारने सगळं संपून टाकलेलं आहे. त्यामुळे इट इज युअर राईट टू क्वेश्चन. हा जनतेचा अधिकार आहे प्रश्न विचारायचा. हा घटनेने तुम्हाला दिलेलं कर्तव्य आहे, अधिकारापेक्षा जास्त. विचारा. पहिली मागणी माझी आहे की तुम्ही डिटेल्स प्रोजेक्ट रिपोर्ट हा सादर केला पाहिजे जनतेला, आणि मगच खर्च केला पाहिजे. कोणाला टेंडर दिले, काय केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. का दिली? कारण मला द्विभाषिक राज्य नको होतं. कारण लोकांना भीती वाटली की गुजरात महाराष्ट्रात एक राज्य असेल तर गुजराती लोक ते मुंबईवर कंट्रोल करतात, आपल्याला त्रास देतील, ही त्यातली भावना होती. खरी असेल खोटी असेल, पण नंतर संयुक्त महाराष्ट्र झाला आणि गुजरात वेगळं झालं. आता तुम्ही तेच करताय वेगळ्या मात्र. 2 दिल्लीतले गुजराती माणसं आणि 2 मुंबईची गुजराती माणसं महाराष्ट्राला कामीच करता. सगळे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही आम्ही चाल देत आहे. लोकांनी पेटून उठल्याशिवाय होणार नाही. सत्ताबदल नक्की होणार आहे, कारण आमच्यामुळं कदाचित नाही, काँग्रेस किंवा राजकीय पक्षाची मोदींच्यामुळेच होणार आहे. त्यांचं जे 12 वर्षाचं ते कारभार आपण बघितला त्यामुळे होणार आहे. पण तो काय व्हायचं ते दिल्लीत होईल सगळा बदल, इथं महाराष्ट्रात जेव्हा होईल तेव्हा होईल. पण मला वाटतं की या बाबतीमध्ये जनतेने पेटून उठून सरकारला सवाल जबाब केले पाहिजेत, प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रोजेक्ट रिपोर्ट मिळाला पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सातारा.